नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ न चुकता संपूर्ण बघा. मी तुम्हाला एवढीच विनंती करेल. आणि आजच्या व्हिडिओ नंतर सगळा जो मूळ गाभा आहे तो सुरू होणार आहे. त्यामुळे कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवा. मित्रांनो, आज मी एका मंत्राविषयी बोलणार आहे. साधनेला आपण सुरुवात करणारच आहोत. तर ह्या मंत्राविषयी स्वामींनी बाळाप्पा महाराजांना सांगितलं होतं की बाळाप्पांना जेव्हा सांगितलं होतं स्वामींनी की ह्या मंत्राचं महत्व, तेव्हा मला हे बघण्यात आलं आणि वाचण्यात आलं. तेव्हा मी थोडं माझं जेव्हा वाचन झालं तेव्हा मला एक सहजच एक असं एक आर्टिकल म्हणा किंवा एक लेख म्हणा किंवा एक पुस्तकातला काही भाग मला वाचायला मिळाला. त्या पुस्तकात जर्मन शास्त्रज्ञ होता ज्याचं नाव होतं फ्रेडरिक जॉन, त्याच्याबद्दल लिहिलेलं होतं. तर हा शास्त्रज्ञ भारतात आला होता आणि भारतात आल्यानंतर त्यांनी आपले जे वेद होते ते वेद तिकडे घेऊन गेला तो आणि त्या वेदांचा त्यांनी अभ्यास केला. त्याच्या पद्धतीने त्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आता आपण कशा आहोत माहिती का, आपण ते कस्तुरी मृगासारखं आहे. मला बऱ्याचशा वेळेला जाणवतं की त्याच्या बिंबीत असते कस्तुरी, काय त्यालाच कळत नसतं की त्याचा वास कुठून येतो. त्याला वास येत असतो, मात्र ते आहे कुठे हे समजत नसतं. तसं आपल्या भारतीयांचं झालंय. आपल्याला आपलं ज्ञान कुठल्या तरी गोऱ्यांनी येऊन शिकवलं तर ते आपल्याला जास्ती म्हणजे प्रभावी आहे असं वाटतं. म्हणजे आपल्याकडे जे आहे ते आपल्याला दुसऱ्यांनी कोणीतरी येऊन सांगावं लागतं आणि मग आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. तोपर्यंत आपण ठेवत नाही. गोरे म्हटले ना की मग ते बरोबर असेल. तर या फ्रेडरिक जॉनचं पण असंच काहीसं झालं. या पठ्ठ्यानी ऋग्वेदामध्ये काही गोष्टी वाचल्या, त्यातनं त्याला एका शक्तिशाली मंत्राविषयी त्यांनी वाचलं आणि त्यांनी वाचलं आणि त्यांनी सगळ्या त्या वैज्ञानिक परिषदेमध्ये ते सांगितलं की हा इतका प्रभावी मंत्र आहे किंवा हा वेदांमध्ये लिहिलेला अतिशय प्रभावी एक म्हणजे मंत्र आहे. तर त्याची शक्ती इतकी मोठी आहे, त्या शक्तीबद्दल सांगितलं. पण त्याच्यावरती कोणी अर्थात त्यांनी त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवला नाही. पण मग त्यांनी काय केलं, त्याचा अनुभव घेतले, त्या मंत्राच्या याच्याबद्दल अनुभव घेतले आणि त्यांनी काही रिसर्च केले याच्यावरती. तर हा मंत्र काय आहे आणि हा मंत्र काय करतो, आपण अर्थात आपण आध्यात्मिक बाजूने बघणारच नाही. कारण आपण आध्यात्मिक बाजूला गेलो की आपल्याला त्या गोष्टी अनरिअलिस्टिक वाटतात, म्हणजे थोड्याशा म्हणजे काल्पनिक वाटतात. पण जेव्हा आपल्याला वैज्ञानिक भाषेत जेव्हा त्या गोष्टीची आपण उहापोह करतो ना, तेव्हा मग आपल्याला लगेच वाटतं अरे हा, मग हे बरोबर आहे. तर आता हा जो मंत्र आहे, हा मंत्र काय करतो, तर हा मंत्र प्रति सेकंद त्याचं योग्य पद्धतीने उच्चारण, म्हणजे याच्यात अजून एक भाग असा आहे की कुठलाही मंत्र जर आपण घेतला आपल्या वेदांमध्ये किंवा आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला, त्याला जो वैज्ञानिक आधार आहे ना तो त्याच्या स्पंदनांवरती म्हणजे त्याच्या निगडीत आहे. म्हणजे ही जी स्पंदने निर्माण होतात आपल्या शरीरातून जेव्हा आपण एखाद्या मंत्राचा उच्चार करतो तेव्हा त्या स्पंदनांचा वैज्ञानिक आधार आहे. तर नंतर जेव्हा ह्या फ्रेडरिक जॉन्सनी सांगितलेल्या गोष्टींनंतर जेव्हा याचे खूप सायंटिफिक रिसर्च झाले तेव्हा असं आढळलं की प्रति सेकंद 1,10,000 स्पंदन प्रति सेकंद हा मंत्र निर्माण करतो. ह्या मंत्राचा प्रभाव इतका जास्ती आहे की त्या मंत्राच्या प्रभावाने, त्या मंत्राच्या उच्चारणाने आणि त्याच्या कंपनांनी अशी आपल्या मानसिक ज्या तंग आहेत आपल्या मेंदूमध्ये उठणारी, त्याच्यामध्ये इतका प्रचंड फरक पडतो की ते आपल्याला आपल्या स्वतःच्या म्हणजे अनुभूतीतून समजतं आणि ते लगेच समजतं. म्हणजे हे अजून विशेष लक्षात घ्या की ह्या मंत्राचा प्रभाव खरोखर इतका जास्ती आहे की आपण कल्पनाही करू शकत नाही त्याच्या कल्पनेच्या पलीकडे. ऋग्वेदामध्ये एक सांगितलेली गोष्ट आहे ती अशी आहे की त्याला छंदरश्मी असं नाव दिलेलं आहे. छंदरश्मी हा एक शब्द आलेला दिसतो आपल्याला त्याच्यामध्ये. मी वाचलं तेव्हा मला समजलं की छंदरश्मी ज्या आहेत त्या छंदरश्मीच्या कंपन निर्माण
होतात. म्हणजे आता ही छंदरश्मी म्हणजे काय ते आपण बघूया. याला आपण आपल्या ऊर्जेचे म्हणजे आपण बघतो की अनेक रेडिओ फ्रिक्वेन्सीज असतात. आपला रेडिओ आपण लावला की त्या फ्रिक्वेन्सीला सेट केला की बरोबर ते चॅनेल लागतं, बरोबर आहे. हे असंच काहीतरी ह्या फ्रिक्वेन्सीचा आपल्या शरीराशीही संबंध आहे. ही जी फ्रिक्वेन्सी आहे, ही जी कंपन आहेत किंवा ही जी तरंग आहे, ती तरंग वातावरणात असतात. फक्त त्या फ्रिक्वेन्सीला आणि त्या तरंगांना जेव्हा आपली फ्रिक्वेन्सी आपण मॅच करतो तेव्हा त्या गोष्टीच्या अनुभूती आपल्याला यायला लागतात. तर ही छंद रश्मी ज्याला म्हणतो त्याला आपण एनर्जी वेव्स किंवा एनर्जी फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं सायंटिफिक भाषेमध्ये. तर ही फ्रिक्वेन्सी जी आहे ही 0.000003 मेगाहर्ट्स वरती काम करते. त्याला छंदरश्मी असं नाव देऊन ठेवलेलं आहे. वेदांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे छंदरश्मीचा. तर ह्या मंत्रामध्ये अतिशय ह्या मंत्राची फ्रिक्वेन्सी जेव्हा आपण त्या एका ठराविक पद्धतीने जेव्हा आपण त्याचे उच्चारण करणार आहोत तेव्हा ह्या छंदरश्मीची फ्रिक्वेन्सी आणि ह्या मंत्राच्या कंपनातून निर्माण झालेल्या स्पंदनांची फ्रिक्वेन्सी एकत्र येते. आता मी तुम्हाला हेही सांगणार आहे, आज मी तुम्हाला हेही सांगणार आहे की हा मंत्र कुठल्या पद्धतीने म्हटला पाहिजे. हा मंत्र तुम्ही ऐकलाही असेल. या मंत्राबद्दल तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी आपण त्याचे कॅसेट्स झालेल्या बघतो आणि हे बघतो. पण काय होतंय की खरोखर म्हणजे मला आश्चर्य, मी जेव्हा ह्या गोष्टींचा खरोखर मित्रांनो अभ्यास केला ना मला आश्चर्य असं वाटलं की खरंच आपल्याकडे काय आहे. आणि आपण वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांकडे जातो आपला मेंदू नीट करण्यासाठी. आपल्याला विचार असह्य होतात, आपल्याला कितीतरी त्रास होतात आणि आपल्या त्रासाची उत्तरं कितीतरी हजारो वर्षापूर्वी कोणी लिहून ठेवलेले हेही माहीत नाही. आपली संस्कृती आणि आपलं जे ज्ञान आहे हे अद्भुत आहे. म्हणजे आपण कधी त्याचा अभ्यास सोडा, आपण कधी विचारही केलेला नाही. आपण याला आणि आपल्यावरती हे लादलं गेलेलं आहे की ह्या सगळ्या भुळसट कल्पना आहेत. पण याला जेव्हा याच्या वैज्ञानिक आधार जेव्हा आपल्याला दुसरेच येऊन लोक सांगतात ना तेव्हा आपल्याला समजतं की अरे खरंच आपल्याकडे काय आहे. आता ह्या मंत्राविषयी दक्षिण अमेरिकेमध्ये एक वेगळं डिपार्टमेंट आहे की ज्याच्यामध्ये ह्या मंत्रावरती फक्त आणि फक्त ह्या मंत्रावरती अभ्यास होतो. या मंत्रावरती वेगवेगळे सेमिनार आयोजित केले जातात. त्या लोकांना आता मान्य व्हायला लागलं आहे की तुम्हाला शेवटी तुमच्या मनाच्या शांती पलीकडे काही नाही. आणि जेव्हा भरकटतात ना तेव्हा मग शोधायला लागतात की हे आपल्याला कुठून मिळेल. आणि मग जेव्हा सखोल जातात भारतीय अध्यात्मामध्ये तेव्हा मग यांना समजते की अरे हे खरंच कसं शक्य. म्हणजे मी काही गोष्टी तर तुम्हाला सांगेलच, मी ज्या वाचल्यात त्यात माझं हे कामच आहे की जे गोष्टी मला समजल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणे. आज हा मंत्र हा जो भाग आहे तर हा मंत्र इतका प्रभावशाली आहे की ह्या 3 वेदांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे. एक ऋग्वेद, एक सामवेद आणि एक यजुर्वेद. या 3 वेदांमध्ये उल्लेख आहे. आणि त्याच्यामध्ये एका विशिष्ट भागामध्ये असं सांगितलंय की हा मंत्र जर 1000 वर्ष एका विशिष्ट पद्धतीने जर का उच्चारला गेला तर एका नवीन पृथ्वीची निर्मिती होऊ शकते. मलाही थोडस मी अचंबित झालो, पण पुढे जेव्हा बघितलं तेव्हा कळलं की आपल्याला वैज्ञानिक आधार हवा असतो प्रत्येक गोष्टीने. की वैज्ञानिक आधार काय, तर आपल्याला असं याचं सांगितलंय की हा मूळ सृजन सृष्टीचं ज्यामुळे झालेलं आहे तर त्याचं मूळ जे आहे ते ह्या मंत्रामध्ये कुठेतरी आहे. स्वामी विश्वामित्रांनी ह्या मंत्राची त्यांना सिद्धी झाली. आणि आश्चर्य म्हणजे असं आहे की विश्वामित्रांनी एका सूडाच्या भावनेतून म्हणजे एका सूड भावनेतून सूड भावनेला त्यांना त्याच्यातून काहीतरी वेगळं कर्म करण्यासाठी म्हणून त्यांनी ती जी सिद्धी केली त्या सिद्धीतलं फळ जे मिळालं त्यांना ते हा गायत्री मंत्र होता. म्हणजे चुकीच्या कामातून उत्पत्ती झालेला हा मंत्र आहे. आणि ह्या मंत्राच्या नंतर जेव्हा समजलं की त्यांनाच समजलं की हे मला काय लाभ म्हणजे काय सापडले किंवा मला कुठल्या गोष्टीची सिद्धी झाली तेव्हा त्यांना आत्मज्ञान झालं. आणि त्या आत्मज्ञानातून आपल्याला मानव जातीला सगळ्यात महत्वाचा जो मूळ सिद्धांत मिळाला तो ह्या मंत्राने दिला. आता हे किती महत्वाचं आहे हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा अर्थात त्यांचं आयुष्य बदललंच. पण कसं असतं आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट फुकट समजते ना, म्हणजे आपल्याला कोणी सांगितलं की बाबा हे आहे, आपल्याला ह्या मंत्राबद्दल पण खूप लोकांनी आधी पण सांगितलेलं असेल, खूप विषयी बोललेले पण असेल, पण आपण काय होतं माहिती का आपल्याला आहे ना
आपण हलक्यात घेतो की काय ठीक आहे, काय असेल, काय काय त्याच्याने काय होणार आहे, त्याच्याने काय होणार आहे, आणि आपला अहंकार मोठा होतो. म्हणजे महत्वाची गोष्ट मी पहिल्या याच्यातच सांगितलं होती की अहंकाराला विजय जोपर्यंत तुम्ही मिळवत नाही तोपर्यंत ज्ञान संपादन होणं शक्य नाही. कारण तुमचं अज्ञान हेच ज्ञानाचा उगम ठरू शकतं. जर माझ्याकडे मी अज्ञान आहे हे मान्य केलं जोपर्यंत करत नाही तोपर्यंत नवीन ज्ञान मिळणार कसं. आणि मी आज खरंच मी त्या स्वामींचा खूप आभारी आहे की त्यांनी मला अशा गर्तेत घातलं की ज्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात करून घेण्याची मला ओढ निर्माण झाली आणि मी ते केलं आणि मग त्याच्यातनं जे काही झालं ते झालं. आता हा मंत्र जो आहे हा मंत्र काय आहे तर हा मंत्र आहे गायत्री मंत्र. आपण कॅसेट मध्ये ऐकतो अनुराधा पौडवाल ते म्हणते ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. हे याचा आपण कॅसेट लावतो घरात आणि म्हणतो की अरे हे गायत्री मंत्र लावला की आपल्याला हे मिळेल ते मिळेल, आपल्या घरामध्ये शांती नांदेल. पण कॅसेट लावून काहीही होत नाही. याचं तुम्हाला स्वतःला याचा अभ्यास करावा लागेल, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची प्रचिती येईल. आणि गायत्री मंत्र मी आज माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो मित्रांनो, गायत्री मंत्र हा अतिशय म्हणजे ब्रह्मांडातला सगळ्यात शक्तिशाली मंत्र हा गायत्री मंत्र आहे. तर गायत्री मंत्राचा अर्थ काय होतो की आम्ही अशा ईश्वराचे ध्यान करतो ज्याने अंतरिक्ष, भूलोक आणि स्वर्गाची निर्मिती केली आहे. त्या सृष्टीकर्त्या, पापनाशक आणि सर्वश्रेष्ठ देवाला आम्ही धारण करतो. त्याने आम्हाला सद्बुद्धी आणि सत्कर्माला प्रेरित करावे, हा या मंत्राचा अर्थ आहे. हा मंत्र जर उच्चारायचा असेल तर असा उच्चारतात ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. हे ह्या मंत्राचं स्पष्ट उच्चारण आहे. आता हा मंत्र आपण कधी म्हणायचा, ह्या मंत्राची साधना कधी करायची, तर ह्या मंत्राची जर तुम्हाला ध्यान करायचं असेल तर सगळ्यात योग्य वेळ सूर्य उगवायच्या आधी 90 मिनिटे. म्हणजे 90 मिनिटं सूर्य उगवण्याच्या आधी 90 मिनिटं जे असतात त्या काळामध्ये जर तुम्ही ह्या मंत्राचा जर का योग्य पद्धतीने जर का तुम्ही उच्चारण केलं तर तुम्हाला ह्या मंत्राचे अनुभव 100% येतील. 100% नाही, 150% येतील. तो कसा उच्चारायचा हे तर मी सांगणारच आहे आता, हे आपण बघूच. कारण मग त्याच्याशिवाय बाकीच्या सगळ्या गोष्टींना अर्थ नाही. कारण काय असतं, हाच काय कुठलाही मंत्र घ्या, त्या मंत्रामधनं येणारी जी स्पंदनं आहेत, त्या मंत्रामधनं येणारी जी व्हायब्रेशन्स आहेत, ती व्हायब्रेशन्स ही कारगर असतात. त्या व्हायब्रेशन्समुळे त्याचा आपल्याला अनुभव येत असतो किंवा त्याचे आपल्याला जे बदल आपल्या शरीरामध्ये, आपल्या विचारांमध्ये जे घडतात ते त्या मंत्राच्या मधनं येणारे व्हायब्रेशन हे आपल्या शरीरावरती परिणाम करत असतात. तर कसं असतं की जेव्हा गायत्री मंत्र आपण म्हणू तेव्हा आपल्या त्या स्पंदनांमुळे आपल्या शरीराभोवती काही वर्तुळ म्हणजे स्पंदनांची वर्तुळ तयार होतात आणि ती जी फ्रिक्वेन्सी जे मी तुम्हाला सांगितलं की त्याला आपण छंद रश्मी म्हणतो, त्या छंद रश्मींशी ह्या स्पंदने एकरूप होतात आणि एक वर्तुळ तयार होतं कंपनांचं. आणि ते वर्तुळ जे आहे ते वर्तुळ आपली जी चेतना आहे त्याला आपण परमेश्वरी शक्ती म्हणू किंवा साक्षात परमेश्वरांपर्यंत पोहोचण्याचा हा एक पूल ज्याला आपण म्हणू तो हा गायत्री मंत्र आहे. तुमची ऊर्जा ही द्विगुणित त्रिगुणित नाही 100 पटीने वाढवते, एवढी या मंत्रामध्ये शक्ती आहे. आता हे वैज्ञानिक दृष्ट्या सांगतोय मी तुम्हाला कसं होतं माहिती का, मी जर आध्यात्मिक भाषेत जर सांगितलं की गायत्री मंत्र म्हणा, एक माळ घ्या, माळ घेऊन तर होणार नाही, ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्यातनं तुम्ही त्याचा वैज्ञानिक आधार जेव्हा तुम्ही त्याची अनुभूती घ्याल ना तेव्हाच तुम्हाला समजेल, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. मी तुम्हाला आज ह्या गोष्टी चॅलेंज करतो की किती पण माणूस असू दे, कोणीही असू दे, त्या माणसाला जर का त्यांनी खरोखर ठरवलं मनापासून आणि मनापासून जर का त्यांनी ह्या गायत्री मंत्राचा जर अभ्यास केला तर मित्रांनो दुःखावरती विजय तर सोडाच तुम्हाला
आयुष्यात अशक्य असं काहीच राहणार नाही. तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती राहणार नाही, तुम्हाला कसलाही प्रकारचा ताण तणाव काहीही राहणार नाही. हे गोष्ट मात्र नक्की होईल. आता हा मंत्र म्हणायचा कसा आणि सकाळीच का म्हणायचा, तर सकाळी जी पृथ्वीशी सूर्याचा जो जो ज्याला आपण म्हणतो की कक्षा, जे आपली पृथ्वी गोल आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तर पृथ्वीचा भाग जेव्हा सूर्यावरच्या समोर येतो तेव्हा त्यावेळेसची जे गुरुत्वाकर्षण सूर्यामुळे होणारं असतं त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते. दुसरी गोष्ट, वायू हा अतिशय शुद्ध असतो. सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावरती आपण म्हणूया तर वायू शुद्ध असतो आणि त्याच्यामुळे ही जी आवर्तनं तयार होणार आहेत, ह्या आवर्तनाचा खूप जास्ती प्रभाव हा तयार होतो. तर आता आपण एक काम करणार आहोत की सकाळी काय करायचं. सकाळी जर तुम्हाला खरोखर साधना करायची असेल, तुम्हाला जर आयुष्यात खरोखर तुम्हाला एक बियॉन्ड लिमिट, सर्टन लिमिट किंवा एका तुमच्या स्वतःच्या धारणेच्या पलीकडे आयुष्य समजून घ्यायचं असेल, तर मी तुम्हाला सांगतो सकाळी 4 वाजता उठायची सवय लावा. अशक्य वाटेल, काही दिवस लागतील, पण जर हे करू शकलात तर मग त्याच्यासारखं दुसरं काम नाही होणार. मग तुम्हाला ना डॉक्टरची गरज लागेल, ना तुम्हाला कोणाकडे कुठल्या तत्वज्ञानाची गरज लागेल, ना कोणाचे काहीच कुठलं मोटिवेशन बाहेरून घ्यायची गरज लागेल, काहीही करायला लागणार नाही. सगळं काही आपल्या आतूनच तुम्हाला मिळेल. स्वामींनी ह्याच्याबद्दल सांगितले, बाळाप्पांना जे सांगितलंय ते तुम्ही कधी जमलं तर ऐका, वाचा. तुम्हाला जर मिळालं तर बघा तुम्ही की गायत्री मंत्र, गायत्री सिद्धी याविषयी स्वामींनी खूप छान सांगून ठेवलंय. स्वामींचा जप करायच्या आधी जर हे आपण करायचा प्रयत्न केला, आपण जवळपास जरी पोहोचलो तरी खूप गोष्टी साध्य करता येऊ शकतात. तर काय करायचं, सकाळी सुचिरभूत होऊन आंघोळ वगैरे करून सगळं आपलं झालं की एक शांतपणे एखादी सतरंजी भिंतीला टेकून व्यवस्थित आरामशीर एखाद्या छानशा जागी, दक्षिण दिशेला शक्यतोवर म्हणण्यापेक्षा नकोच, दक्षिण दिशा सोडून कुठल्याही दिशेला तोंड करून बसायचंय आणि तुमच्या साधी तुम्ही मांडी घातली तरी चालेल आणि तुमचा जो हात आहे डावा, त्या डाव्या हातावर उजवा हात अशा ठेवून ओटी पोटाजवळ ठेवायचा आणि ताट बसायचं. सगळ्यात पहिले 3 वेळा ओंकार म्हणायचा. जसं मी पहिल्या तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं होतं की ओंकार पहिले घ्यायचा, म्हणजे तो असा आहे, हा असा दीर्घ ओंकार 3 वेळा म्हणायचा आहे. आणि नंतर जेव्हा तुम्ही गायत्री मंत्राला सुरुवात कराल तो मोठ्याने खूप म्हणायचा नाही, एकदम मनातल्या मनात आणि आवाज याच्यातला जो भाग असतो त्याच्यातनं तो आपण म्हणायचा आहे. तर तो म्हणायचा असा आहे, ते नीट लक्ष द्या कारण ह्या सगळ्या गोष्टीवरती सगळं काही अवलंबून आहे. तो मंत्र असा म्हणायचा आहे, ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम. इतक्या सावकाश परत एकदा सांगतो मी. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम. असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आणि ओम जो मी जेव्हा सांगितलं तेव्हा तो ओम तिथं आला पाहिजे. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम. असा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तुम्ही आज माझा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही सकाळी म्हणा किंवा कधी तुम्ही सकाळी अगदीच तुम्हाला नाही शक्य झालं तरी चालेल, तुम्ही जेव्हा केव्हा आंघोळ कराल तेव्हा एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही गायत्री मंत्राचा अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. तुम्ही जेव्हा कराल तेव्हा 10-15 मिनिटं झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं हे तुमच्या अनुभवामध्ये मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की आज आम्हाला असं वाटलं किंवा आम्हाला काहीच नाही वाटलं, किंवा असंही सांगा की तुम्ही जे काही सांगताय त्याला काही अर्थ नाही वगैरे, तुम्हाला जे काही वाटत असेल ते. कारण मला ह्या सगळ्या गोष्टी मी वाचल्यानंतर पहिले मी आधी बघितलंय की हे काय,
कारण ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवायच्या आधी मला त्या गोष्टी बघायच्या होत्या, मला त्या जाणून घ्यायच्या होत्या. मला जे काही माझ्याच्याने शक्य झालं ते मी केलं आणि त्याच्यानंतर मला जे वाटलं ते मला काहीतरी वेगळं वाटलं म्हणून मी हे तुमच्या समोर मांडलं. तर तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा. तुमचे अनुभव मला निश्चित सांगा. तुम्ही जर 10 ते 15 मिनिटं जरी ह्या मंत्राचा जर का जाप केला तर मी तुम्हाला अतिशय शाश्वतपणे ही गोष्ट सांगतो, अतिशय आत्मविश्वासाने सांगतो की तुम्हाला अतिशय वेगळं जाणवेल काहीतरी. आणि ते जे काही वेगळं तुमचं जाणवलं ना ते जाणवणं मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्हाला आज हे जाणवलं, आम्हाला काहीही वेगळे अनुभव होतील काही लोकांना. आणि हा परत एक सांगतो की मंत्र उच्चार करताना किंवा कुठलीही गोष्ट करताना सगळ्यात पहिले तुमच्या मनाचा निचरा करून टाका. काहीही विचार ठेवू नका, कशाची अपेक्षा ठेवू नका, आशा ठेवू नका, काही ठेवू नका. सगळं मिळेल, सगळं काही मिळेल, आपोआप मिळेल. फक्त करण्याची ताकद ठेवा, करण्याची हिंमत ठेवा आणि करण्याची तुम्ही एक दृढ इच्छा ठेवा. तुम्हाला सगळं मिळेल, सगळं मिळेल. आणि इतकं शांत होऊन जाईल की बाकीचं तुमच्या हे गळून जातील. तुमच्याकडे पैसा येणं, तुमच्या अजून दुनियाभरचे जे काही प्रॉब्लेम होतील हे इतके छोटे वाटत जातील आणि तुम्ही त्या सगळ्यांपेक्षा इतकं मोठे व्हाल की मग बाकीच्या सगळ्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी तुम्ही अतिशय सिद्ध होऊन जाल. त्यामुळे स्वामींचं नाव घ्या. स्वामींचं तर साधना काय आहे ते तर मी सांगेलच तुम्हाला. आपल्याला 1.5 तास काढायचा आहे. मी साधनेमध्ये पहिले पण सांगितलं की 1.5 तासाचा सगळा काळ जे काही तुम्हाला हे सगळं करायला लागणार आहे ना त्यातला हा एक भाग आहे जो 10 ते 15 मिनिटाचा असणार आहे. ओंकार पहिला महत्वाचा, तो 15 मिनिटाचा असणार आहे. 10 ते 15 मिनिटं हा तुमचा गायत्री मंत्राचा तुमचा जाप असणार आहे. पुढचे जे भाग येतील मी तुम्हाला सांगेल. तुमची साधना तुम्हाला तयार करायची. मी तुम्हाला हा एक भाग सांगेल. मी तुम्हाला एका विशिष्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाही सांगू शकत म्हणून वेगवेगळे भाग तुम्हाला व्यवस्थित समजावेत. ते काय आहे, त्याच्यातला भावार्थ, त्याच्यामधला मतितार्थ आणि त्याच्यातला वैज्ञानिक दृष्टिकोन तुमच्या लक्षात यावा, हा याच्या मागचं पूर्ण कारण आहे. तुम्ही हे सगळ्या साधना ह्या सगळे विषय नीट ऐका. तुम्ही त्याच्यावरती काम करा, विचार करा, जाणून घ्या. तुम्ही स्वतः जर जमलं तर त्याच्यात अजून तुम्हाला काही टाकता आलंय तर तुम्हाला जर अजून काही समजलं तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. माझ्याकडे संपूर्ण आहे असं माझा अजिबात दावा नाही किंवा अजिबात असणार पण नाही. मला तुमच्याकडनं काहीतरी शिकायला मिळेल तर त्याच्यासारखी दुसरी गोष्ट कुठली होणार नाही. ती स्वामींची कृपाच असेल माझ्यावरती की तुमच्याकडनं मला काहीतरी मिळालं. तर तुमच्या कमेंट नक्की करा. अजून एक महत्वाची गोष्ट जी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की माझ्या व्हिडिओला कृपा करून सबस्क्राईब करा, लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, ज्या लोकांना याची गरज आहे. माझ्या जर का ह्या जे काही माझ्याकडे आहे त्याच्यामुळे जर एखाद्या जरी माणसाचं आयुष्य वाचलं ना तर ते स्वामींनी माझ्याकडून करून घेतलेलं कार्य आहे असंच मी समजेल. तर त्यामुळे कृपा करून माझ्यासोबत जोडलेले राहा. मी आज इथेच थांबतो. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.